हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण स्टार्ट करणार आहे सेकंड पॉइंट. तो असणार आहे आपला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ओके, 11th स्टँडर्डचा फर्स्ट युनिट आहे त्याच्यामध्ये. ओके, आता बघा काय म्हणतो हा जो एक पॉइंट आहे. काल जसं इंट्रोडक्शन पाहिलं तसंच एक सेकंड पॉइंट लिहून दिला होता मी तुम्हाला. नेचर अँड प्रॉपर्टीज of chemistry. Nature and properties of chemistry. Chemistryचा nature and properties. But first of all, काल आपण एक डेफिनेशन पाहिली होती केमिस्ट्रीची. Chemistry is the study of matter. Is the study of matter and their physical and chemical properties. आठवतंय का? 100% फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज मॅटरचा स्टडी करण्यासाठी जे काही सब्जेक्ट यूज केला जातो तोच तो आपला केमिस्ट्री. इव्हन डिफरंट कंडिशन मध्ये सुद्धा, नॉर्मल कंडिशन मध्येच नाही. ओके, जसं कन्सिडर करा वॉटर मॉलिक्युल एस टू, याला 0 डिग्री सेल्सिअसला त्याचा फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायच्या आणि 100 डिग्रीला सुद्धा स्टडी करायचा. तो सर्व स्टडी कुठे होणार आहे तुमचा? केमिस्ट्री मध्ये. आता सर्वात प्रथम आपण केमिस्ट्रीच्या ब्रांचेस पाहून घेऊ. कारण इन 19th सेंचुरी केमिस्ट्रीला डिवाइड करण्यात आलं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये, इनऑर्गॅनिक मध्ये, अनालिटिकल मध्ये, फिजिकल मध्ये, बायोकेमिस्ट्री मध्ये. आणि केमिस्ट्रीच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, जसं न्यूक्लिअर केमिस्ट्री आहेत. ओके, मग आता हे जे काही वेगवेगळ्या केमिस्ट्रीच्या ब्रांचेस आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे. बट आपल्याला सिलेबस मध्ये फक्त 5 ब्रांचेस दिलेल्या आहेत. मग त्या 5 ब्रांचेस कुठल्या तर त्या आपण बघू. फर्स्ट, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सेकंड, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड, physical chemistry. Fourth, analytical chemistry. आणि लास्ट ची ब्रांच आहे आपल्या सिलेबस मध्ये, तिला म्हटलं गेलं बायो केमिस्ट्री. मग आता हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, फिजिकल, अनालिटिकल आणि बायोकेमिस्ट्री आहेत काय? ह्या तर केमिस्ट्रीच्या ब्रांचेस आहेत, आपल्याला माहिती आहे. सिंपल मध्ये ब्रांचेस, केमिस्ट्रीच्या ब्रांचेस. पहिली कुठे? ऑर्गॅनिक. बघा, ऑर्गॅनिक इथंच डेफिनेशन लिहिणार आहे यांची. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. सिंपल, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of carbon containing compounds. याला आपण मॅटर सुद्धा म्हणू शकतो किंवा सबस्टन्स म्हणू शकतो. सिंपल मध्ये कार्बन कंटेनिंग कंपाउंड और सबस्टन्स and their reaction. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्रीची अशी ब्रांच, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of, अशी केमिस्ट्रीची शाखा का ज्याच्यामध्ये काय होतो? कार्बन कंटेनिंग कंपाउंडचा स्टडी होतो. फक्त ज्या कंपाउंड मध्ये कार्बन आहे त्याचा स्टडी ऑर्गॅनिक मध्ये होणार. एक्झाम्पल, जसं आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंपल वाला आपला ग्लुकोज. आता एखाद्या वेळेस आपल्याला वीकनेस वगैरे येतो, मग डॉक्टर काय देतो आपल्याला? ग्लुकोज सांगतो घ्यायचं. तर मग ग्लुकोज एक्झाम्पल C6H12O6 आहे. मग या कंपाऊंड मध्ये काय आहे? कार्बन. म्हणजे याचा स्टडी कुठे होणार? याचा स्टडी कुठे होणार आहे? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कारण या मॉलिक्यूल मध्ये काय? कार्बन आहे. ज्या मॉलिक्यूल, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन असेल तो कंपाऊंड म्हणायचा ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन कंटेनिंग
कार्बन कंटेंट आलं लक्षात सिंपल वाला. नेक्स्ट इनऑर्गॅनिकची डेफिनेशन इथं घेऊ आपण. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of other than carbon containing compound किंवा कार्बन कंपाऊंड. मग आता अदर दॅन कार्बन म्हणजे काय? जसं आता एखादा एक्झाम्पल, जसं आपल्याला माहिती आहे एक्झाम्पल म्हटल्यानंतर H2O वॉटर मॉलिक्यूल, इथे सुद्धा एक एक्झाम्पल दिले आपण H2O. या मॉलिक्यूल मध्ये कार्बन आहे का? मग जर इथं कार्बन असेल म्हणजे तो काय झाला तुमचा इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि इनऑर्गॅनिकचा स्टडी कुठे होता? इनऑर्गॅनिक मध्येच. म्हणून द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ अदर दॅन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड किंवा कार्बन कंपाऊंड. ज्या पदार्थामध्ये कार्बन आहे त्याचा स्टडी. अगेन अमोनिया आहे, O2 ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे ना. म्हणजे याच्यामध्ये कार्बन आहे का? आपला याच्यामध्ये कार्बन आहे का? नाही. इथे कार्बन आहे का? नाही. इथे कार्बन नाही आहे. म्हणजे हा स्टडी कुठे होता? इनऑर्गॅनिक. मग अशी काय गरज पडली की बा फक्त ज्याच्यामध्ये कार्बन आहे त्याच्यासाठी वेगळे ब्रांच? कारण अख्ख्या पेरियोडिक टेबल मध्ये जेवढे एलिमेंट आहेत 118 एलिमेंट आहेत, 118. मग या 118 पैकी हा 6 नंबरचा जो काही एलिमेंट आहे आपला कार्बन, हा एवढे कंपाऊंड फॉर्म करतो का त्याच्यासाठी एक स्पेशल ब्रांच द्यावी लागते. आणि बाकीचे 117 आलं का लक्षात? म्हणजे हा खूप जास्त कंपाऊंड फॉर्म करतो म्हणून याच्यासाठी स्पेशल आलं का लक्षात? म्हणून त्याच्यासाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेक्स्ट फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री साठी डेफिनेशन घेऊ आपण. काय फिजिकल केमिस्ट्री साठी? सिंपल कॉपी पेस्ट करायचं. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of structure of matter, energy changes, theories, laws, principle, energy changes, theories, laws, principle, and transformation of matter, one form into another form. Transformation of matter, one form into another form. The branch of chemistry which deals with the study of structure of matter, matterचं structure. एखादा कंपाऊंड जर आता तुम्हाला मिळालं, जसं एक्झाम्पल घेऊ आपण CO2. मग आता या CO2 चं स्ट्रक्चर कसं? जसं कार्बन सेंटरला एका बाजूला ऑक्सिजन आणि दुसऱ्या बाजूला दुसरा ऑक्सिजन. आलं लक्षात? हे झालं तुमचा CO2 चा स्ट्रक्चर. मग या CO2 चं स्ट्रक्चर कसं आहे? लिनियर स्ट्रेट लाईन मध्ये. म्हणजे सेंटरला काय आपला कार्बन दिसलाय का? इथे कार्बन, इथे एक ऑक्सिजन आणि इथे दुसरा ऑक्सिजन. मग असं स्ट्रक्चर. एनर्जी चेंजेस आपल्याला माहिती आहे का कुठल्याही गॅसेसला जर एनर्जी दिली तर तो काय करतो? जास्त स्पीडनं मोबिलिटी शो करतो. जसं आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ तुमच्यासाठी सिंपल मध्ये H2O एनर्जी चेंजेस साठी. डेली रुटीन वाला एक्झाम्पल आहे आपलं H2O. एनर्जी चेंजेस. पाण्याला जर एनर्जी दिली, वॉटर मॉलिक्यूलला एनर्जी दिली तर तो काय होतो? आईस मधून काय होतो? लिक्विड मध्ये म्हणजे वॉटर मध्ये कन्वर्ट होतो. आणि वॉटर मधून काय होतो? वॉटर वेपर. आले का लक्षात? म्हणजे याच्यामध्ये एनर्जी
केली, ऍडिशन केली, तर काय होतं तो सॉलिड मधून लिक्विड मध्ये, लिक्विड मधून गॅसियस मध्ये. सेम जर त्याच्यामधून एनर्जी काढून टाकली, जसं आपल्याला माहिती आहे जेव्हा वॉटर वेपर, जसं कुकरचं जर वरचं झाकण ओपन करून पाहिलं तर तिथं आपल्याला वॉटरचे ड्रॉपलेट्स पाहायला मिळतात. कारण ते काय होतात गॅसेस मधून पुन्हा लिक्विड मध्ये येतात. आणि फ्रीज मध्ये लिक्विड जे काही H2O मॉलिक्युल आहे, ज्याला आपण वॉटर म्हणतो, शुद्ध मराठीमध्ये पाणी, ते जे काही पाणी त्याला जर फ्रीज मध्ये ठेवलं तर ते काय होतं आईस, म्हणजे एनर्जी जर काढली तर. मग अशी जी काही एनर्जी चेंज होऊन राहिली, थिअरीज लॉज प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे, वॉटरसाठी वेगवेगळ्या थिअरीज आहेत, त्याचे काही पाण्याचे नियम आहेत. उतारावरती ठेवलं तर पाणी काय होतं खाली जातं, वरती नाही चढत. सिंपल आणखी प्रिन्सिपल, थिअरीज लॉज प्रिन्सिपल, जसं 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा काय होणार आईस होणार. आणि 1 पासून तर 99 डिग्री पर्यंत तो काय होणार वॉटर मध्ये राहणार. H2O चा मॉलिक्यूल, हा H2O चा मॉलिक्यूल 0 डिग्री सेल्सिअसला आईस मध्ये, 1 to 99 डिग्री सेल्सिअसला वॉटर मध्ये, अँड अबोव्ह 99 किंवा 100 डिग्री सेल्सिअसला तो काय होणार गॅसेस मध्ये कन्वर्ट होणार. आलं का लक्षात? सो नाव and energy changes, transformation of matter one form into another form, transfer. हे जे काही H2O चा मॉलिक्यूल आहे, हा आईस मधून लिक्विड मध्ये गेला, मॅटर चेंज झालं, पहिले सॉलिड होता, नंतर काय झालं लिक्विड, आणि नंतर लिक्विड मधून गॅस. तर असं जे काही मॅटरचा फॉर्म चेंज होत राहिला एका स्टेप मधून, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, ते सुद्धा आपल्याला स्टडी करायचं. आलं लक्षात? नेक्स्ट अनदर, pause this video and note down all the definition with its example. Next, analytical chemistry. What is meant by analytical chemistry? The branch of chemistry which deals with the study of separation, purification, identification, and quantitative determination of matter. The branch of chemistry, केमिस्ट्रीची अशी ब्रांच का ज्याच्यामध्ये सेपरेशन, प्युरिफिकेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन. आता सेपरेशन आहे काय, तसं आपल्याला माहिती आहे, आपण पाणी आणि NaCl, जसं मी जर तुम्हाला एक मिक्सचर, एक ग्लास दिला मी तुम्हाला, या ग्लास मध्ये काय दिलं मी H2O आणि NaCl. आता मी तुम्हाला म्हणलं का हे जे काही पाणी आहे ज्याच्यामध्ये NaCl आहे, याला सेपरेट करायचं. काय करणार तुम्ही, कसं सेपरेट करणार का? बरोबर, तुम्ही त्याला काय करणार, हीट करणार. हीट केल्यावर काय होईल, वॉटरचे जे काही H2O चे मॉलिक्यूल आहेत हे गॅसेस मध्ये निघून जाते. म्हणजे तुम्हाला त्या बीकरच्या बॉटमला काय मिळणार आहे तिथं, NaCl. नेक्स्ट, प्युरिफिकेशन. जर तुम्ही त्यांना सेपरेट केलं म्हणजे तुम्ही काय केलं, NaCl वेगळं काढलं आणि H2O वेगळं काढलं, तर त्याला काय केलं, प्युरिफाय केलं. नेक्स्ट, आयडेंटिफिकेशन. आता हा जो काही ग्लास आहे त्याच्यामध्ये एक मिक्सचर आहे NaCl आणि H2O चं. तर हे जे काही मिक्सचर आहे याला आयडेंटिफाय कसं करणार, हे NaCl च मिक्सचर आहे कसं ओळखणार तुम्ही? सिंपल मध्ये तुम्ही काय करणार, त्याला टेस्ट घेणार. जर तुम्हाला सॉल्टी टेस्ट आली म्हणजे तुम्ही काय म्हणणार, NaCl आहे. आलं लक्षात? नेक्स्ट,
क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन, क्वांटिटी किती क्वांटिटी मध्ये मिळतो. समजा 1 लिटर या मिक्सचर पासून, हे तुम्हाला किती लिटर दिलं मी मिक्सचर, 1 लिटर, आणि याच्यापासून तुम्हाला NaCl किती मिळाला, 100 ग्रॅम. मग आता हे जर NaCl तुम्हाला 100 ग्रॅम जर मिळालं, असं जर मिक्सचर तुम्हाला मी 100 लिटर 10 लिटर जर दिलं, सॉरी 100 नाही 10 लिटर, तर त्याच्यापासून किती मिळणार, ऑफकोर्स 1000 ग्रॅम. 100 तर दिलं 10,000. आलं लक्षात, म्हणजे इन्क्रीज होत जाणार ना. अशी जी क्वांटिटी आहे तेच तुम्हाला काय करायचे, डिटरमाइन करायचे, ठरवायचे. नेक्स्ट लास्ट डेफिनेशन फॉर बायोकेमिस्ट्री, इथं लिहितो. सिंपल, इथपर्यंत काय येणार आहे, कॉपी पेस्टच होणार आहे आपलं. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ, the branch of chemistry which deals with the study of, the branch of chemistry which deals with the study of chemistry consisting to living organism. केमिस्ट्री कंसिस्टिंग टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कंसिस्ट करणे म्हणजे रिलेशन. आता हे आहे काय, बायोकेमिस्ट्री, बायो आणि केमिस्ट्री. बायोलॉजी आज आपल्याला सायन्सला एक सब्जेक्ट आहे. सो जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यांची मिलीभगत. आता मिलीभगत म्हणजे काय, जसं the branch of chemistry which deals with the study of chemistry consisting to the living organism, म्हणजे एखादं केमिकल शोधून काढलं, त्यांचा सजीवांवरती काय परिणाम आहे, बायोलॉजिकल जी काही लाईफ आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो त्याचा, असं जे काही रिलेशन आहे ते कुठे येतं, बायोकेमिस्ट्री मध्ये. सिंपल मध्ये आता जे काही कोरोना व्हायरस साठी एखादी वॅक्सिन शोधून काढण्यात येत आहे, अख्खं जग त्या वॅक्सिनच्या मागे लागलंय का कुठली तरी एखादी वॅक्सिन असावी का जी कोरोना व्हायरस पासून ह्युमनला काय करेल, सेव्ह करेल. मग ते जे काही वॅक्सिन शोधून काढत आहेत ते कोण काढत आहे, केमिस्ट्री तर काढतच आहे, पण त्याला मदत कोणाची, बायोलॉजीची. म्हणून हे सर्व रिलेशन कशामध्ये येतं, बायोकेमिस्ट्री. मॅक्सिमम हेल्प कोण करत आहे तिथं, बायोकेमिस्ट्री.